नाही, बोगस जर कोणी कागदपत्र सादर करून कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्या व्यक्तीला आता आजन्म कारावास करायला पाहिजे मी म्हणतो. ओबीसी जातीचं प्रमाणपत्र मिळवून खऱ्या ओबीसीचं नुकसान करताय हा किती मोठा गुन्हा आहे. नाही, बोगस जर कोणी कागदपत्र सादर करून कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्या व्यक्तीला आता आजन्म कारावास करायला पाहिजे मी म्हणतो. कारण ही काही लहानशी घटना नाही आहे. काय तुम्ही बोगस कागदपत्र देऊन ओबीसी जातीचं प्रमाणपत्र मिळवून खऱ्या ओबीसीचं नुकसान करताय हा किती मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून आमच्या जे नेहमी आग्रहाची मागणी आली आहे की सरसकट ओबीसीचे म्हणजे कुणब्यांचे प्रमाणपत्र देता कामा नये. त्यामागचा उद्देशच तो होता की जी काही कागदपत्रांची गरज असते ती कागदपत्र पूर्णपणे तपासणी करून सादर केल्याशिवाय ओबीसीची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय. म्हणून मी तर म्हटलं अर्ज भरायच्या आधी व्हॅलिडिटी काय सरकारने करायला पाहिजे. नॉमिनेशन फॉर्म भरायच्या आधी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मागायला पाहिजे. ती निवडणूक झाल्यावर 6 महिन्याची जी मुदत देतात ती रद्द करायला पाहिजे. याच्याच करता की अशा प्रकारचे बोगस प्रमाणपत्र सादर होऊन जातीचं प्रमाणपत्र मिळवतात आणि मग व्हॅलिडिटीमध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. परंतु व्हॅलिडिटीमध्ये बसलेले अधिकारी हे तशा प्रकारच्या घटना घडू देत नाही म्हणून झाले. म्हणून या लोकांना आजन्म कारावास सरकारने द्यावा अशी तरतूद करावी आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे खोटे प्रमाणपत्र निर्गमित होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. दर्शनात आणून द्या. नक्कीच नक्कीच. म्हणजे ही तर ताजी घटना ना. आम्ही सांगू उद्या आज जे आपल्यासमोर बोलतोय ते आम्ही मुख्यमंत्र्यापुढे मांडू की सर अशा प्रकारचे जर बोगस प्रमाणपत्र निर्गमित होत असेल आणि त्या व्यक्तीने खोटे कागदपत्र सादर केले हे प्रूव्ह झालेलं असेल तर त्या व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा आपण करण्याची तरतूद कायद्यामध्ये करावी जेणेकरून भविष्यामध्ये खोटे प्रमाणपत्र मिळविण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही हे मुख्यमंत्र्याकडे मांडू. नाही, हे बघा कसं आहे, बदलती भूमिका मी त्याला म्हणणार नाही. त्यांना वाटत असेल की माझ्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाचं भलं व्हावं. मी तर नेहमी म्हणत असतो की 60% ओबीसी समाज आहे आणि या 60% ओबीसी समाजाचं काही मी एकटा नेतृत्व करू शकत नाही आणि मीच करावं हे काही मी अपेक्षित धरत. म्हणून जेवढ्या नेत्यांना ओबीसीचं नेतृत्व करण्याकरता पुढे यायचं आहे त्या सर्वांनी पुढे यावं. जय ओबीसी पहिले म्हणावं, बॅनरवरती जय ओबीसी लिहावं, म्हणावं, लिहावं आणि मग ओबीसीच्या संविधानिक मागण्या सरकार पुढे मांडाव्या आणि त्या पूर्ण करून घेण्याकरता प्रयत्न करावा ही माझी सरकार त्यांना विनंती राहील. परंतु कुठल्याही प्रकारचं हे न करता काय आपलं हे करून समाजाची दिशाभूल होईल अशा प्रकारची कुठलंही कृत्य त्यांच्यातून होऊ नये हीच माझी अपेक्षा राहील. जे सत्य आहे ते समाजापुढे मांडावं. नाही, मी असं म्हणणार नाही. मी मागे जेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्हाला हे बघा की जेव्हा 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघाला होता तेव्हा मी जगजाहीरपणे भूमिका घेतली होती की याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. तेव्हा माझ्यावरती खूप मोठे मोठे आरोप करण्यात आले होते. मी सहन केले ते सर्व आरोप. काय पण शेवटी सत्याचा विजय झाला. त्या 2 सप्टेंबरच्या GR मुळे एकाही खोट्या माणसाला प्रमाणपत्र मिळालं नाही आणि नवीन लोक ओबीसी मध्ये आलेली नाही. जे सत्य आहे ते सत्य पुढे येतं. हे सत्य मांडण्याचं काम प्रत्येक आंदोलनकर्त्यांनी करावं हीच माझी भावना राहील. आणि हे बघा उद्या हे राष्ट्रीय अधिवेशन आहे. राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे पहिले आम्ही राष्ट्राशी संबंधित देशाशी संबंधित ज्या मागण्या आहे त्या ठिकाणी मागणू. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली मागणी आमची राहणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारे होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये त्या प्रश्नावलीमध्ये ओबीसीचा कॉलम असावा, जातीचा कॉलम असावा आणि सरकारने जे आश्वासन आम्हाला दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि ओबीसीची जातनीय जनगणना करावी हा देशपातळीवरचा प्रमुख विषय त्या ठिकाणी राहणार आहे. ओबीसीचं मंत्रालय केंद्रामध्ये सुरू करावं ही मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. नॉन क्रिमिलियरची मर्यादा रद्द करा ही मागणी त्यापर्यंत आहे. तोपर्यंत 20 लाख रुपये करा आणि हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं 200वी जयंतीचं वर्ष आहे. त्या वर्षानिमित्त भारत सरकारने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन संपूर्ण बहुजन समाजाला न्याय द्यावा ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी त्या ठिकाणी. अशा 26 मागण्या त्या उद्या आम्ही राष्ट्रावरच्या देशपातळीवरच्या मांडणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत त्यांच्या समक्ष आम्ही प्रमुख मागणी जी मांडणार आहोत की ओबीसी विद्यार्थ्याच्या मुलांना 100% स्कॉलरशिप लवकरात लवकर लागू करावी. जे पोरं हॉस्टेलमध्ये राहतात ओबीसीचे मुलं मुली त्यांना SC ST प्रमाणे निर्वाह भत्ता लागू करावा
आणि 12 महिन्याची ती राशी द्यावी. 10 महिन्याचा सध्या दिला जातो. परीक्षा लांबत असतात, पोरं 12 महिने राहतात. 2 महिने त्यांना स्वतःच्या खिशातून खावं लागतं. त्यांचे वडील पैसे देऊ शकत नाही, उपाशी राहावं लागतं. आणि म्हणून हा निर्वाह भत्ता 12 महिन्याचा देण्यात यावा, ही मागणी प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडणार आहोत. माडा आणि सिडकोमध्ये आरक्षण लागू करावं, ही मागणी त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. आणि आता 72 हॉस्टेल पैकी 70 हॉस्टेल सुरू झाले आणखी, पण आता विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे या 72 ची संख्या कमीत कमी 200 वसतिगृहाची करावी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 मुलांसाठी आणि 2 मुलींसाठी वसतिगृह करण्याची तरतूद करावी, ही मागणी उद्या मुख्यमंत्र्यांपुढे मी मांडणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता, संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता सज्ज आहोत. आणि त्याच या पातळी याच्या शृंखलेमधलं उद्याचं हे राष्ट्रीय अधिवेशन आहे. आम्ही दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन घेतो, राज्य अधिवेशन घेतो, जिल्हा अधिवेशन घेतो, धरणे देतो, आंदोलन, आणि आमच्या ओबीसी समाजाला जागृत ठेवतो आपल्या संविधानिक अधिकाराविषयी. त्या अधिकाराचं रक्षण करण्याकरता उद्या जर सरकार आमच्या आरक्षणाला किंवा आमच्या संविधानिक अधिकाराला कुठं धक्का लावण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, असं ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल, त्या दिवशी हा संपूर्ण ओबीसी समाज राज्यातीलच नव्हे तर देशातील एक संघपणे उभा राहून ते त्यांनी काय म्हणावं काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा बिलकुल आरपारचीच लढाई लढतो, म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्यांची आरपारची तर आमची आरपारची लढाई असते. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देऊ देणार नाही. त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, आम्ही तर म्हणतो जर ओबीसी आहात तर लाच कशाची आहे? फायदे घ्यायला ओबीसी आणि जय ओबीसी म्हणायला लाच मला एक समजतच नाही. आणि म्हणून आमचं पहिल्या दिवसापासून म्हणणं, जोपर्यंत सर्व ओबीसी जय ओबीसी म्हणायला सुरुवात करणार नाही, ओबीसी म्हणून एकमेकांना विश करणार नाही, तोपर्यंत ही ओबीसीची मुवमेंट मोठी होणार नाही. कारण तुम्ही लपून लपून मी ओबीसी आहो, अरे खुल्या म्हणा ना जय ओबीसी. आणि मी तर म्हणतो ना, जय ओबीसीच्या पुढे काही म्हणा, जय ओबीसी, जय रामराम म्हणा, जय ओबीसी, जय जिजाऊ, जय ओबीसी, जय शिवराज, जय ओबीसी, जे म्हणायचं ते म्हणा ना. जर ओबीसी आहात तर जय ओबीसी म्हणून एकमेकांना विश करा, जेणेकरून एकमेकांमधला ओबीसी पण जागृत होईल आणि ओबीसी समाजात सक्षम सुदृढ होईल.